तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगत आहे चेन लावण्याची खूप सोपी पद्धत. कृपया व्यवस्थित पाहून घ्यावे आणि समजून घ्यावे, नंतरच काम करावे. तर धरून अशी इथं लावायची, पूर्ण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेणार हे वेस्टेज आहे धागे, हे कापून घ्यायची. कापल्यानंतर डायरेक्ट हे चेन एक साईडने काढून घ्यायची. काढल्यानंतर हे जे वेस्टेज आहे वरचं ते कापून घ्यायचं आणि याच्या अंदर टाकून हे इथं त्याच्यावर ठेवून इथपासून जिथपर्यंत आपण खोललेला आहे इथपर्यंत शिलाई, तिथूनपासून शिलाई मारून घ्यायची. अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. ही जी पद्धत आहे एकदम सोपी आहे. नंतर वरून शिलाई टाकून घ्यायची. अशी पूर्ण शिलाई त्याच्यावर टाकून घ्यायची आणि हे जे वेस्टेज आहे हे कापून घ्यायचे. चेन अशी पूर्ण लावून घ्यायची. नंतर हे जे चेनवाला भाग आहे हा उलटा करायचा आणि हा दुसरा जो भाग आहे, दुसरे जे पाय आहे पॅन्टचा, ते याच्यामध्ये अंदर टाकून द्यायचे. उलट्याच्या याच्यात सीधं टाकून द्यायचे. बरोबर लेवल समांतर घ्यायचं. हे जे आहे हे दोघींना व्यवस्थित सेंटरमध्ये यायचं. हा जे भाग आहे हा भाग असा यायला पाहिजे आणि हा चेनचा विचार यायला पाहिजे. आल्यानंतर बरोबर हे जे आहे बरोबर व्यवस्थित ठेवायचं. नंतर इथपासून आपल्याला शिलाई टाकायला सुरुवात करायची. तर काय करायचं, हे जे आहे बरोबर इथं घ्यायचं. घेतल्यानंतर हे जे आहे हे दोघांचा पॉईंट बरोबर समांतर घ्यायचा. पॉईंट घेतल्यानंतर हा जो पॉईंट आणि हा पॉईंट आहे हा व्यवस्थित घ्यायचा आणि हे शिलाई टाकून घ्यायची. बरोबर टाकल्यानंतर असे व्यवस्थित लेवलमध्ये काम करत घ्यायचं. पूर्ण शिलाई टाकल्यानंतर हे कापून घ्यायचं, वेस्टेज कापून घ्यायचं आणि जे आपण उलट्या जे केलं होतं ते व्यवस्थित करून घ्यायचं. दोन वेळेला करून घ्यायचं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही अर्धं काम झालेलं आहे. आपण आता हे चेन अशी ओपन करायची. ओपन केल्यावर हे जे वेस्टेज आहे हे वेस्टेज कापून घ्यायचं. कापून झाल्यावर हे जे आहे हे याच्या अंदर टाकायचं आणि हे प्लेन लेवलमध्ये घेऊन वरून शिलाई फळाईची शिलाई टाकून द्यायची. गोलाई व्यवस्थित. इथं आल्यावर काय करायचं, हे जे लेवल आहे थोडी चेन मध्ये घ्यायची, जेणेकरून एकदम व्यवस्थित आणि चांगलं काम होईल. हे जे शिलाईचा जो गोलाई आहे हे व्यवस्थित आली पाहिजे. हे वाले आणि याच्यात एक मेन पॉईंट असा की इथं जो लॉक असतो हा जो असतो लोखंडी, इथं लॉकच्या थोडं अंतरावर घ्यायचं. कारण की लॉकवर किंवा लॉकच्या जवळ कधी सुई आली किंवा लॉकला टच झाली तर सुई मोडायची संभावना असते. जेणेकरून हे सुई आहे हे बरोबर लॉकचं थोडं अंतर घ्यायचं आणि थोडंसं मागे पुढे घ्या, जेणेकरून शिलाई लॉक होईल आणि थोडी वर घ्यायची. शिलाई हे झाली एकदम मजबूत. हे धागे एकदम व्यवस्थित कापून घ्यायचे. हे जे आहे हे व्यवस्थित कापून घ्यायचे आणि आपली शेवटची शिलाई राहिली आहे चेनची ते इथली. कारण की आपण पहिली इथली केली होती, आता आपली इथलची राहिली. आता आपण हे शिलाई टाकून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण हे चेन पूर्णपणे लावून
ओके झालेली आहे. तर बघा मित्रांनो, पहिले जी चेन होती त्यापेक्षा बी एकदम व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने चेन आपण लावलेली आहे. तर बघा एकदम व्यवस्थित आणि कुठं फोल्ड नाही, कुठे सुरकत नाही, कुठे काहीच नाही, एकदम प्लेन पद्धतशीर आली आहे. आपण बघू शकता. बघा मित्रांनो, एकदम व्यवस्थित आणि एकदम पद्धतशीर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.